सर्व लहानू भक्तांना सप्रेम जयगुरु। जीवनगाथा या सदराअंतर्गत आज आपण भक्त सेना नावी यांचे चरित्र ऐकणार आहोत। सेना नावी हा एका बादशहाच्या पदरी नोकरीस होता। तो रात्रंदिवस हरिभजन करीत असे। एके दिवशी तो स्नान करून पूजा करीत बसला असता सरकारकडून 3-4 बोलावणी आली। प्रत्येक वेळी घरात नाही असे त्याच्या बायकोने सांगितले, पण एका दुष्ट शेजाऱ्याने बादशहास असे कळविले की सेना नावी देवपूजा करीत बसला असून त्याच्या बायकोने तुम्हास खोटे सांगितले। ते ऐकून राजास क्रोध येऊन त्याने त्याची मोठ बांधून नदीत टाकून देण्याची सेवकास आज्ञा केली। इतक्यात भगवंताने नाव्याचे रूप घेतले व बादशहाकडे गेला। ईश्वरास पाहताच राजाचा राग जाऊन तो मोठ्या आनंदाने श्मश्रू करण्यास बसला। श्मश्रू होत असता ज्यावेळी बादशहा मान खाली करी त्यावेळी रत्नखचित वाटीतील तेलात ईश्वराचे जे प्रतिबिंब बादशहात दिसे ते त्याने वर पाहिले की नाहीसे होऊन समोर सेना नावी दिसावा। वाटीतील ते रूप पाहून बादशहा अगदी मोहित झाला व त्याचे देहभान नाहीसे झाले। श्मश्रू झाल्यावर बादशहाने त्याला ओंजळभर होऊन दिले। ते देवाने धोकटीत ठेवून ती धोकटी सेनाच्या घरी ठेविली आणि आपण गुप्त झाले। 2 प्रहरी राजाने पुन्हा सेना नाव्यास बोलावून घेतले। तो येताच सकाळची वाटी आणविली आणि म्हणाले, सकाळी मला जे चतुर्भुज रूप या वाटीत दिसत होते ते पुन्हा दाखीव। हे त्याचे भाषण ऐकून सेना विस्मित झाला। राजास प्रातःकाळी रूप दिसले तसे पुन्हा 2 प्रहरी दिसेना। तेव्हा माझ्या रूपाने सकाळी विष्णूच आला असावा असे सेनेने समजून त्याचा धावा केला। तेव्हा राजास पुन्हा एक वेळ ते रूप दिसले। नंतर सेनेस आपल्या धोकटीत होऊन दिसले। ते त्याने ब्राह्मणास वाटून टाकले। ह्या चमत्कारामुळे राजा विरक्त होऊन श्रीहरीचे भजन करू लागला व सेना नाव्यास परम संतोष झाला। श्री संत सेना महाराज की जय।